गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणूक 2024चा निकाल मंगळवारी जाहीर झाला। या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भास्कर बगरे हे विजयी झालेत। दिंडोरीतील विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे। जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होती। माझ्या नावाचा उमेदवार उभा करून माझ्या विरोधात राजकीय खेळी खेळली गेली। अपेक्षित विजय आहे। हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया भास्कर बगरे यांनी दिली आहे। निवडणूक आयोगाकडे काय नंतर सगळ्या नेते मंडळींशी चर्चा करून काय करायचं त्याविषयी आम्ही नंतर विचार विनिमय करू। हा विजय कोणाला समर्पित करणार? हा सर्वसामान्य नेते मंडळींना, आदरणीय इंडिया आघाडीचे नेते पवार साहेब आहेत किंवा सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा उद्धव ठाकरे साहेब, येंतुरी साहेब, JP गावित साहेब आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेतली। सर्व महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी याच्यामध्ये अहोरात्र परिश्रम करून विजयापर्यंत नेलं। हा विजय त्यांना समर्पित करतो। सर, शेवटचा प्रश्न, कांद्यावर तुमचा काय? त्यांचं या संदर्भामध्ये फार मोठं योगदान आहे आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काय करता येईल तो करण्याचा नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। असं होतं का शिवसेनेकडे उद्धव साहेबांकडे एक चांगला कार्यकर्ता नव्हता, पण राजाभाऊ वाजेंमुळं एकदम चांगला कार्यकर्ता राजाभाऊ वाजेंनी उमेदवार दिला। त्याचं श्रेय आमचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि शरद पवारांना द्यावं लागेल। मी शिवसेनेचं अभिनंदन करतो उद्धव साहेबांचं का एक साध्या कार्यकर्त्याला संधी, राजाभाऊ वाजेसारखा साधा सरळ स्वभावाचा, आणि चेहऱ्यावर पाहिलं का हे चेहऱ्यावर पाहिलं कोणी मत देणार नाही असं नाही, ते चेहऱ्यावर त्याला मत देऊ। राजाभाऊ वाजे जे काही मतांनी निवडून येतील ना त्याच्यापैकी 1 लाख मतं ते त्यांच्या चेहऱ्यावरच मिळतील असं माझं मत। काय वाटतं आता? नाही, 100% राजाभाऊ वाजे हा शेतकरी समाजाचा एक ग्रामीण भागातला, ज्यांनी घरोघरात जाऊन त्यांनी आम्हाला आता 2 माणसं मिळाली, हिरामण खोसकर आणि राजाभाऊ वाजे। खासदार माझा आमदार, दवाखाना असो, शेतकऱ्याचा प्रश्न असो, प्रत्येक संघटनेला वाहून गेलेले 2 माणसं, माझी खूप ताकद वाढली। आता गद्दारांना काय सांगता तुम्ही? गद्दारांच्या त्यांच्या पक्षाचे गद्दार हे ते आले होते आमच्याकडे, पण आम्ही सांगितलं होतं, आम्ही पवार साहेबांकडे गेलो होतो, हिरामणजी खोसकर, आम्ही गेलो होतो का हा उमेदवार बदला, कोण जे यांनी दिला होता, दिनकर अण्णा पाटलासाठी गेलो, शरद पवार साहेबांनी गेलो, उद्धव साहेबांकडे जाऊन आलो का दिनकर अण्णाला उमेदवार द्या, आम्ही त्याच्या पाठीमागे राहू। परंतु गद्दारांनी, शिंदेने गद्दारी करणारा पक्ष, पैसे खाणारा त्याला उमेदवारी दिली, म्हणून आम्ही आमदारांना आम्ही जोमाने कामाला लागलो आम्ही, आणि गद्दाराला आम्ही धडा शिकवला। जनतेने हातात घेतली आहे। 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे काही जुमले, जे काही खोटं बोलून एक सत्तेवर येण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना खोडून काढून जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना हे मोदी सरकार मजूर समजत होतं, परंतु तो शेतकरी आज या देशाचा मालक बनला, या राज्याचा मालक बनला, आणि त्याने एक वेगळ्या प्रकारचं चित्र या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवून दिलं। तेच नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसलं की नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल, धुळे लोकसभा मतदारसंघ असेल, या सर्वांमध्ये शेतकऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी ही निवडणूक हातात घेतली। आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका ठामपणे पार पाडली आणि चांगल्या प्रकारचा विजय महाविकास आघाडीच्या पत्रात चित्र पुढे का जाते। विधानसभेमध्ये माझ्या मते मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मला जनतेचा आवाज कळतो, जनतेची टोन कळते। तर विधानसभा निवडणूक आम्ही एक हाती काही पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, थोरात साहेब, नाना पटोले साहेब असतील, यांनी अतिशय 2 महिने सर्वेक्षण करून या ठिकाणी दिंडोरी असेल, नाशिक असेल, या लोकसभेला लोकांच्या धुळा असेल, या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय ज्या लोकांच्या सुखदुःखामध्ये रात्रींवर कामा येणारे असे उमेदवार दिले। आणि परिस्थिती अशी आहे की ज्या 2-1.5 वर्षापासून ज्या घडामोडी झाल्या त्या लोकांना जनतेला सहन झाले नाही। जनतेने या ठिकाणी मनात ठेवलं आणि या इलेक्शनमधील सगळ्या शेतकरी असेल, शेतमजूर असेल, व्यापारी असेल, सर्व्हिसवाले असेल, त्यांनी मतातून दाखवून दिलेलं आहे की यांनी जे काही केलेल्या घडामोडी ह्या लोकांना सहन झाले नाही। इलेक्शन जनतेने हातात घेतलं।
त्याच्यामुळं पुढचं इलेक्शन सुद्धा जनतेत हातात घेणार आहे ही आता समजून आली. राजाभाऊ वाजे या ठिकाणी जवळजवळ 1,65,000 मताच्या फरकाने जवळजवळ विजयी झालेले आणि शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे आणि संजयजी राऊत आणि नाशिक जिल्ह्याचे सर्व शिवसैनिक माननीय सुधाकर भाऊ गडगुजर यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्लॅनिंगने निवडणूक लढवली आणि इकडं ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झाली आणि कार्यकर्त्यांनी तळमळीने एकदम छोटा कार्यकर्त्याला या निवडणुकीत काम करण्याची चांगलं प्लॅनिंग करून त्याला संधी दिली आणि अतिशय तळमळीने काम केलं. त्यामुळं हा विजय आज प्राप्त झालेला आहे आणि जे खरी शिवसेना ही जनतेच्या मनात कोणती शिवसेना आहे या जनतेने पूर्ण महाराष्ट्राने आज दाखवून दिलं का शिवसेना ही पूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या मागे जनता आहे आणि शिवसेना खरी ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे. जनता उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहे. गद्दारांना ह्या जनतेने दाखवून दिलं ना मताच्या पेटीतून उत्तर दिलेलं आहे. आज एवढा विरोध असून फार दिल्लीपासून पक्षाचं चिन्ह काढण्यापासून तर नाव काढण्यापासून एवढा प्रयत्न झालेला असतानाही जनतेच्या मनात आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे ना. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.